आम्ही भक्तांच्या विधी लिखितात बदल करू शकत नाही, मात्र त्यांची कर्मच त्यांच्या विधी लिखिताचा आलेख बदलू शकतात. म्हणून आम्ही भक्तांना योग्य कर्म करण्याची दिशा दाखवत असतो. मात्र कोणी दिशाच नाकारत असेल तर आम्ही काही करू शकत नाही. रघुनाथराव, बरोबर आहेत ना सगळे पैसे? हो हो बरोबर आहे. हा, मग आता पटकन यावर अंगठा लावा. हो घ्या. आता कसं सगळं सुटसुटीत झालं. आता व्यवहार पूर्ण झाला. व्यंकटराव, तुमचे हे उपकार मी आयुष्यभर लक्षात ठेवेन. तुमच्या मदतीचं ऋण मी कधी विसरणार नाही. बरं, येतो मी. हो हो, सावकाश जा. का बैलगाडी पाठवू तुम्हाला सोडायला? नाही, त्याची काही गरज नाही, मी जातो. बा, येतो. हा. रघुनाथा, अरे तुला कल्पना सुद्धा नाहीये रे की मी केलेल्या मदतीची परतफेड तुला फार मोठी किंमत देऊन चुकवावी लागणार आहे. मी प्रत्येकाला दिलेलं कर्ज व्याजासहितच वसूल करतो आणि यावेळी त्या व्याजाचं नाव आहे पौलमी. लवकरच येईल मी वसुलीला. फुटणार, नारळ फुटणार. फुटणार, हा नारळ फुटणार. शिवशंकर शंभो. अचानक दिव्याची ज्योत कशी काय मंदावली? रघुनाथा, सतत काहीतरी विचित्र घडतंय. आता हा कसला संकेत आहे? अचानक काळवंडून कसं आलंय? आई, अगं या दिवसामध्ये वातावरण असं अचानक बदलतं. हे बघ, तू कुठलाही नकारात्मक विचार करू नकोस. आई, आपल्याला कर्ज मिळालंय. आता आपण राधावर उपचार करू शकतो. देवी आईच पावली म्हणायची रे बाबा. आता आपली राधा लवकर बरी होणार. हो, आता आपली राधा बरी होणार. नारळ फुटणार, नारळ फुटणार.
घरट दुभंगणार, घरट दुभंगणार. स्वामी आधी नारळाबद्दल बोलले आणि आता हे घरटं, म्हणजे हे रघुनाथचं भविष्य तर नाही ना? त्याचं घरटं दुमंगणार आहे की काय? काहीतरी विपरीत घडणार आहे का? आई, आम्ही 4-8 दिवसात परत येऊ सोलापूरहून उपचार घेऊन. हं? काळजी घे. फॉलो मी. आजीची काळजी घे बाळा. सासूबाई, नवरात्री देवी आईची सेवा करायची तर ते सोडून माझ्या उपचारांसाठी बाहेर जावं लागतंय. त्याची खंत लागून राहिली हो. दादा, नको काळजी करूस. आम्ही रोज देवीची सेवा करू, रोज देवीला माळ चढवू आणि तुझं मन देवी समोर रोज जाईल असंच समज. आई, तू फक्त बरी येऊन परत ये, एवढंच माझं देवीकडे मागणं आहे. हो बाळा, लवकर बरी होऊन येईन. हा, रघुनाथराव, अरे व्यंकटराव, नमस्कार. नमस्कार. व्यंकटराव, अहो तुमच्या हाताला काय झालं? काही नाही हो, गरम पाण्याचं भांड उचलताना अचानक कलंडलं, त्यामुळे हात भाजले माझे. ते राहू द्या हो. बर, तुम्ही 2 जण सोलापूरला चाललात ना? असं करा, माझी बैलगाडी घेऊन जा. गाडीवानाला आधीच सांगितलंय मी, तो वेशीजवळ भेटेलच तुम्हाला. अहो अहो व्यंकटराव, तुम्ही कशाला त्रास घेताय उगाचच? हे बघा, बैलगाडीची काही गरज नाही, आम्ही जाऊ की पायी पायी. अहो, त्रास कसला रघुनाथराव? आणि मी काय कोणी परका आहे का? हे बघा, गावातले सगळे जण घरातल्या सारखेच आहेत, हो की नाही गोपिकाबाई? अहो, आपलं गाव म्हणजे एक मोठं कुटुंबच आहे, म्हणजे आपण एकाच घरातले नाही का झालो? तेव्हा आता तुम्ही निश्चिंत जा, इकडची काळजी अजिबात करू नका. मी लक्ष ठेवतो तुमच्या घरावर आणि पौलमीवर सुद्धा. अहो, म्हणजे त्यांना काही हवं नकोय का ते बघतो मी. आणि हो, उपचार घेतल्याशिवाय परत येऊ नका हा. आणि जर का काही लागलं तर ताबडतोब निरोप धाडा मला. ठीक आहे व्यंकटराव, येतो. आई, येतो ग. सावकाश. चल. दिशा प्रकटतीये, सुखाची वाट सोडून दुःखाच्या वाटेकडे चालला. बरं पौलमी, मी देवी समोर दिवा लावते हा, यांच्या सुखरूप परतीसाठी. मी सुद्धा येतो. काका, काका का? बर, काय आहे? तुम्ही खूप मोठे उपकार केलेत आमच्यावर. कर्ज दिल्याबद्दल आभार. खरंच खूप काही
काय केलं तुम्ही आमच्यासाठी? बोला मी अगं उपकार कसले त्यात? मी तुझा हक्काचा आहे की नाही? म्हणजे तुमच्या सगळ्यांचा हक्काचा आहे की नाही मी? अगं तुमच्यासाठी नाही करायचं तर आणखी कुणासाठी करायचं? हं? बरं हे बघ, तुझे आई बाबा परगावी गेलेत औषधोपचारासाठी. तेव्हा जर काही लागलं तर तडक माझ्या घरी निघून यायचं. तुझं स्वतःचं हक्काचं घर आहे असं समजायचं. हं? हो, काय लागलं तर नक्की ये. बरं चल, येऊ मी? हो. हा. बोलू मी? अगं काय आहे ना, अगं बोलून बोलून माझ्या घशाला ना कोरड पडली. थोडं पाणी आणतीस का प्यायला? हो, आणते. पाहुलं मी गार गार. हे घ्या पाणी. अगं हाताना लागलाय ना माझ्या, त्यामुळे तांब्या धरता येणार नाही मला. त्यापेक्षा तू असं करतेस का, तुझ्याच हाताने पाणी पाजतेस का मला? हा दे. आता माझं मन थोडं तृप्त झालं. येते. हो, मीही येतो. पाहुलं मी, म्हटलंच होतं मी, या उंबरठ्यापर्यंत अंतर कापायला फार वेळ लागणार नाही व्यंकटला. पौलवी, अगं नवरा म्हणून तुला माझी सेवा करायचीच आहे आणि तो सोनेरी दिवस लवकरच येईल. दिशा भरकटतीये, दिशा भरकटतीये.
अहो गयाती, त्या सराफांच्या घरी चोरी झालीये म्हणे. काय? हो ना. अहो हार चोरीला गेलाय. माणूस असा लोभात अडकला ना, तो असाच चुकीच्या मार्गाला जातो. खरं आहे तुमचं. पण ते सराफ म्हणाली की जो कोणी चोर शोधून देईल त्याला हाराच्या अर्ध्या किमती इतकं इनाम देणार आहेत ते. काय? सराफाकडे चोरी झाली, हार चोरीला गेला. गावात नवीन चोर आला आणि आम्हाला याबद्दल कळलंही नाही. वेड्याच आहे तो चोर. आमच्याशी हातपळवणी केली असती ना, तर याहूनही मोठा हात कसा मारायचा हे आम्ही शिकवलं असतं त्याला. काय आहे, दोघांचाही फायदा झाला असता. असो, हार दुसऱ्या कोणाला मिळायच्या आधी तो हार आम्ही शोधून काढतो. माई, अहो एवढं मोठं इनाम असेल तर गावातले प्रत्येक जण चोर शोधायला जातील. अगदी बरोबर आहे गयाती तुमचं. पण काय माहिती आता कोण असेल चोर आणि काय असेल. चला आपण जाऊया. इनाम मिळणार असेल तर आम्हीच शोधतो त्या चोराला आणि चोराकडनं हार घेऊन सराफाला परत देतो आणि अर्ध इनाम घेतो. वा कपिला. हार पण इथे खड्ड्यात कसा पडला? कुठल्या तरी चोराने चोरला असेल आणि धावता धावता या खड्ड्यात पडला असेल आणि त्या चोराला कळलंच नसेल की हार इथे पडलाय ते. आम्ही एक काम करतो, हा हार खड्ड्यातनं काढतो आणि त्या सावकाराला देतो. सावकार आम्हाला अर्ध इनाम देईल. पण त्या सराफाला का विकू आम्ही हार? आम्ही दुसऱ्या सराफाला विकतो आणि हाराचे सगळे पैसे आम्हीच घेतो. वा कपिले. दगड, आत्ता तर हार होता इथे. परत दगड. इथे आहे हो. कपिले, कपिले, तुला मानसिक उपचाराची गरज आहे. म्हणजे मी वेडी आहे असं म्हणायचंय का तुम्हाला? अगं, हार मिळवण्याचा लोभ इतका तुझ्या मनात भरलाय की हाराचा प्रतिबिंब आणि खरा हार यातला फरक तुला कळत नाहीये. कपिले, सावकाराकडे चोरी झालीच नाही,